क्या बात आहे. एकदा तुम्हा सर्वांसाठी आणि तुमच्यामध्ये जी ऊर्जा एनर्जी आहे ना त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पुन्हा एकदा. क्या बात आहे. तर नमस्कार, मी पुन्हा एकदा निवेदिका मयुरी परब इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींचं कलर्स मराठीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करते. याच बरोबर इथे उपस्थित समस्त हरिभक्तीपरायण कीर्तनकार महाराजांना माझा दंडवत नमस्कार. मित्रांनो, असं म्हणतात की क्रांतीचा उगम शक्यतो लहान मुलांच्या मनामध्ये होतो, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं. हे असं का, ते तसं का, असे एक ना अनेक हजारो प्रश्न त्यांच्या बालमनात येत असतात. त्यातही जर त्यांना उत्तर समाधानकारक मिळालं तर ठीक आहे, नाही तर त्यांचे हेच प्रश्न एका प्रगतिशील बदलाचं रूप घेतात. आणि आता आपल्या सगळ्यांमध्ये अशी एक छोटीशी परी उपस्थित आहे जिच्या प्रश्नांनी अनेकांना भांडावून सोडले, विचार करायला भाग पाडलेला आहे. कोण मला सांगणार आहे की मी कोणाबद्दल बोलतेय? कोण सांगणार आहे मला? लहान मुलांपैकी? हा, अजून 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 कोण सांगणार आहे? हा, कोणाबद्दल बोलते ताई मी? इंद्रायणी बद्दल बोलतेय. पक्का? तुम्हाला काय वाटतं मी इंद्रायणी बद्दल बोलते? ज्यांना असं वाटतं त्यांनी जर आपल्या ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात आहे, अगदी बरोबर आहे. तर मी बोलत आहे अगदी तुमच्यासारख्याच खट्याळ, खोडकर, मस्ती करणारी, तरी सुद्धा नेहमी सगळ्यांबद्दल चांगला विचार करणारी, निरागस, जिज्ञासू, आपल्या प्रश्नांनी सर्वांना विचार करायला भाग पाडणारी आणि विठ्ठलाची अशी गोड भक्त म्हणजे आपली लाडकी इंद्रायणी. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण साची भोईर यांचं इथे स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्र हो इंद्रायणीसाठी. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आपल्या या इंदूच्या गोष्टीची सुरुवात कशी आणि कुठून होत आहे त्याबद्दल आपण थोडंसं आता जाणून घेऊया. एका गावात प्रख्यात आध्यात्मिक कीर्तनकार गोविंद महाराज दिग्रसकर हे हरवलेल्या देवतेची मूर्ती शोधतात. त्या मूर्तीला मंदिरात स्थापित करतात आणि विठ्ठल भक्तीसाठी स्वतःला ते समर्पित करतात. आणि अशाच प्रकारे या गावाचं रूपांतर विठूची वाडी या तीर्थक्षेत्रात होतं. आता दिग्रसकर घराण्याच्या या गाथेत गोविंद महाराजांच्या 2 मुलांमध्ये विशेष अधिकार असलेल्या जागेसाठी स्पर्धा सुरू आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे आपली ही जी लाडकी इंदू आहे, आपली लाडकी हुशार, निरागस आणि जिज्ञासू इंदू तिच्या बुद्धिमत्तेच्या शक्तीने आणि विठ्ठलाच्या भक्तीने काय काय कमाल करून दाखवणार आहे. तर तुम्ही सगळेजण इंदूला भेटण्यासाठी रेडी आहात? नक्की? अच्छा, आता तर इथे इंदू तुमच्यासोबत आलेलीच आहे, पण इथून गेल्यानंतर जर तुम्हाला इंदूला भेटायचं असेल तर तुम्ही कुठे भेटणार? कुठे? अरे वा, क्या बात आहे. कलर्स मराठीवर किती वाजता भेटणार? 7 वाजता. आणि दररोज भेटणार तुम्ही इंदूला? नक्की? पक्का? अरे, इंदूला पण एक दिवस सुट्टी पाहिजे की नाही? अच्छा, शनिवार 2 दिवस सुट्टी देऊया. नको, आपली लाडकी इंदू 2 दिवस आपल्यापासून दूर बरी नाही वाटणार ना. आपण फक्त तिला रविवारची सुट्टी देऊया. तर आपण सोमवार ते शनिवार इंदूला भेटणार आहोत. सोमवार ते शनिवार आपण इंदूला भेटणार आहोत. किती वाजता ताई? अरे वा, क्या बात आहे. 7 वाजता. आणि कुठे भेटणार? व्हेरी गुड, कलर्स मराठीवर. तर मित्रांनो, या मालिकेची पार्श्वभूमी जितकी सुंदर आहे, या मालिकेची इंद्रायणी इंदू जितकी सुंदर आहे तितकंच सुंदर आहे या मालिकेचं शीर्षक गीत. आणि या सुंदर अशा गीताला आपला सुमधुर आवाज दिलेला आहे सावनी रवींद्र यांनी. त्या आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सावनीताई, मी तुम्हाला विनंती करते, कृपया आपण मंचावर यायचं आहे. आणि सावनीताईबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची आहे मित्रांनो तुम्हाला. सावनीताई या राष्ट्रीय विजेत्या आहेत. राष्ट्रीय विजेते पुरस्कार त्यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आहेत. त्या पार्श्व गायनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. याच सोबत बाई पण भारी देवा यासाठी त्या फेमस आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पुन्हा एकदा सावनीताई यांच्यासाठी. आता सावनीताई, तुम्ही इथे उपस्थित आहात आणि सुंदर असं गाणं इंद्रायणीसाठी तुम्ही सुंदर असं तुमचा आवाज दिलेला आहे. काय म्हणता, आपण एकदा यांच्या आवाजामध्ये इथे सांगूया यांना गायला? पक्का ऐकायचं तुम्हाला? सावनीताई, गाणं तुम्ही आमच्यासाठी, पण एका अटीवर. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवायच्या सावनीसाठी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सावनी रवींद्र यांच्यासाठी.
क्या बात आहे इंदू, वन्स मोर सगळ्यांनी सांगितलेलं आहे, तर वन्स मोर आपण सावनीताई पुन्हा करूया. पण मला असं वाटतं की इंदूची जी फॅमिली आहे ती सुद्धा आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. गोपाळ आहे, अदू आहे, त्यानंतर अनिताताई तुम्ही सुद्धा आहात, शकुंतलाताई तुम्ही सुद्धा. प्लीज आम्हाला जॉईन करा या हुक स्टेप साठी, मी तुम्हाला विनंती करते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्र. जोरदार टाळ्यांनी आपण इंद्रायणी मालिकेच्या सर्व कलाकारांचं मंचावर स्वागत करायचं आहे. बसून घ्या. इंदू तू थोडा वेळ फक्त इथेच थांब, ठीक आहे. अजून एक विशेष अशी गोष्ट मित्र हो की हा जो हॅशटॅग आहे इंदूची हुक स्टेप हा व्हायरल झालेला आहे इन्स्टावरती आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याला जॉईन सुद्धा केलेला आहे. आणि सोबतच इंदू मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, तुझ्या या हुक स्टेपचे ना बरेच फॅन्स इथे आहेत आणि त्यांना सुद्धा तुझ्यासोबत ही हुक स्टेप करायची आहे. जे जे इंदूचे फॅन्स आहेत ना छोटे छोटेसे, त्यांनी लवकर लवकर स्टेजवर यायचं. या लवकर लवकर या, लवकर 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 लवकर. चला इंदू, आता तुझ्या या मैत्रिणींसोबत आपण ही हुक स्टेप करायची, ठीक आहे. चला. अच्छा, काही जणांनी इकडे या, काही जणांनी या साईडला या. व्हेरी गुड, क्या बात आहे इंदू. चला हा, थोडं 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 या साईडला या मला. चला ताई त्या साईडला. अरे तू करणार ये, इकडे इकडे इकडे. चल, क्या बात है. रेडी रेडी, चलो 3 2 1 म्यूजिक. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ फोटोग्राफी, छानसा फोटो होऊन जाऊ दे. जवळ या जवळ या जवळ या जवळ या जवळ. क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅडम. सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्र हो.
तर आपण ऐकलेलं आहे की इंद्रायणी ही जी मालिका आहे त्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते छोटासा टीजर आणि छोटासा प्रोमो सुद्धा या मालिकेचा होऊन जाऊ दे. मी विनंती करते टीजर साठी. म्हणजे साची होईल हिला की आपण स्टेजवर यायचं आहे, मंचावर यायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साचीसाठी. यानंतर मी विनंती करते अंताजी दिग्रसकर म्हणजेच संदीप पाठक सर यांना की त्यांनी मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर मी विनंती करते आनंदीबाई अंताजी दिग्रसकर म्हणजेच अनिताताई दाते यांना जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. यासोबत मी विनंती करते व्यंकट महाराज म्हणजेच स्वानंद बर्वे यांना जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वानंद बर्वे यांचं मंचावर स्वागत करायचं आहे. याचबरोबर शकुंतला बाई व्यंकट दिग्रसकर यांना मी विनंती करते आपण मंचावर यायचं आहे. स्वाती काळे या शकुंतला बाई यांच्या भूमिका निभावत आहेत. याचबरोबर गोपाळची भूमिका निभावत आहेत आयुष यांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर यायचं आहे. याचबरोबर अधूची भूमिका निभावत आहेत राघवला मी विनंती करते आपण मंचावर यायचं आहे. आणि यानंतर नारायणी दिग्रसकर, मोनिका बनकर यांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर यायचं आहे. तर आणि याचबरोबर मित्रहो या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर सर यांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर यायचं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक सरांचं जोरदार स्वागत करायचं आहे. तर आता मी माझ्या सर्व कलाकारांचं सर्वप्रथम मंचावर स्वागत करते आणि मी विनंती करते की आता तुम्ही तुमचा अनुभव जो आहे या मालिकेसोबत हे जे तुमचं कॅरेक्टर तुम्ही निभावत आहात, ही जी तुम्ही भूमिका निभावत आहात, तुमचे काय अनुभव आहेत ते आता आमच्यासोबत शेअर करायचे. आपण इंदू तुझ्यापासून सुरुवात करूया. चल. अच्छा विनोद सर आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार. पहिल्यांदा सगळ्यात जास्त आनंद होतोय. मालिका आम्ही अनेक केल्या पण आपल्याला आवडत्या मालिका करताना जेवढी धडधड होते, जेवढी भीती वाटते तेवढी भीती इंद्रायणी करताना आम्हाला सगळ्यांना वाटली आहे आणि तेवढा आनंद पण झाला. कारण अशा पद्धतीची मालिका टेलिव्हिजनवर येणं ही माझ्या मते आमची म्हणजे जे करणारे मेकर्स आहेत आणि प्रेक्षकांची दोघांची पण गरज आहे. कारण खूप दिवसांनी एक निरागस गोष्ट आणि तेवढीच ड्रॅमॅटिक असं कॉम्बिनेशन डेडली मिळत नाही कधी. कारण अशा पद्धतीची गोष्ट करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. आपल्याला एकदम असं सतत सुचत नाही ना की काहीतरी इंटरेस्टिंग की अरे आपल्याला मजा पण आली पाहिजे पण ते गोष्ट खोटी नाही वाटली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या घराघरात विठ्ठल सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना भक्तीची परंपरा माहिती आहे. पण भक्ती का करतो हे आपण आपल्या मुलांना सांगतो का कधी? कोणालाच काही सांगत नाही. म्हणजे ही गोष्ट जरी लहान मुलांची वाटत असली तरी ही गोष्ट मोठ्यांसाठी. कारण आपण आपल्या मुलांना उत्तर आपल्याला देता येत नाही भक्तीबद्दलची, कुठल्याच पद्धतीची उत्तर देता येत नाही. मुलांना फक्त तू गप्प बस रे, तू माझा ऐक, मी सांगतो म्हणून कर असं म्हणतो की नाही सगळेजण आपल्याला. तर आपल्याला आपल्या मुलांना सांगण्याची कला, सांगण्याची गोष्ट आहे की त्यांना सगळ्यांना का विठ्ठलाची भक्ती आपल्या मनात करावं वाटते. प्रत्येकाचे अनुभव असतात, प्रत्येकाला छोटा छोटा साक्षात्कार झाला असतो आणि ते करता करता त्यांना वाटत असतं की नाही मी भक्त बाबा, मी विठ्ठल, मी मानतो विठ्ठलाला. आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय बेसिकली की जो कुठल्याच कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही. तो सर्व दूर आहे, सगळ्यांचा आहे विठ्ठल. त्यामुळे अशा पद्धतीची भक्ती एखाद्या लहान मुलीला जर आवडत असेल आणि तिच्यातली भक्ती ती सगळ्या दुनियेला पोचवत असेल, जगाला पोचवत असेल, तर अशा मुलीची ही गोष्ट आहे इंद्रायणी. म्हणजे एक छोटासा झरा आहे आणि त्याच्या नदी होण्याचा प्रवास आहे आणि ती नदी समुद्रापर्यंत जाणार आहे, भक्ती सागरापर्यंत पोचणार आहे, अशी ही गोष्ट इंद्रायणी. आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं की वेगवेगळ्या संतांना पण वेगवेगळ्या लोकांचा त्रास होऊन गेलाय, खूप छळलंय लोकांनी. पण मुख्यतः त्यांच्या मनातली भक्ती ही त्या सगळ्यांवर पार झाली आहे ना. अशा पद्धतीचे आता आपण तुम्ही बघितलं की आनंदीबाई, अंताजी ही पात्र पण तशा पद्धतीची आहेत की जी इंदूला त्रास देण्यासाठी आहेत.
पण त्या सगळ्यांवर तिची भक्ती कसा विजय मिळवते याची ही गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फक्त लहान मुलांची गोष्ट नाही, ही मोठ्यांची पण गोष्ट आहे. मोठ्यांना भक्ती करण्याची, एक निरागसता करण्याची. कारण आता सध्या ना मोबाईलच्या जगात आपण सगळे निरागसता हरवून चाललोय. एक साधी गोष्ट आहे, एका चॉकलेटच्या रॅपरवर 3 स्टार 2 स्टार आपल्याला ते स्टिकर मिळायचं, त्याचा किती आनंद व्हायचा. प्रत्येकाच्या लहानपणची गोष्ट असतेच ना, प्रत्येकाला ते आठवतं की अरे यार मला तो असं मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा इथे शिक्का लावून यायचा आणि स्टिकर लावून यायचं, तर शिक्षक त्रास द्यायचे. या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद होता. बोरकुट मिळायचं एक, आणि त्या बोरकुटसाठी भांडणं व्हायची. तर ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच नॉस्टॅल्जियाची गोष्ट आहे ना. आता आपण म्हणतो ना, आता कोणीतरी मला विचारलं ही जरा जुनी नाही, ही आता प्रत्येकाची आठवणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला आठवतं, प्रत्येकात लहानपण आहे, प्रत्येकात तो निरागस. फक्त आपण तो निरागसतेला ना असा व्यवहाराचा बुरखा देतो की नाही नाही मी आता फार इनोसंट राहिलो तर मला नाही येते, जरा लोक मला शोषित म्हणजे त्रास देतील. खरं तर इतकं निर्मळ निखळ राहता आलं पाहिजे, आणि ते राहता येतं. म्हणजे स्वच्छ सांगायचं तर मुन्नाभाई मला पिक्चर बघितल्यानंतर मला आनंद झाला. म्हणजे मी आता एक वेगळं उदाहरण देतो, पण अशा पद्धतीचं निखळ आपल्याला बघताना आनंद जातो ना, तशा चांगल्या गोष्टी बघण्याचा आनंद आहे. तर अशी ही इंद्रायणी आहे, आणि तुम्हा सगळ्यांना बघायला आवडेल. नक्की बघा. म्हणजे जेव्हा पण ही गोष्ट कलर्स मराठीला मी खूप थँक्यू म्हणतो, कारण केदार शिंदे सर, आता सुषमा मॅडम केदार शिंदे नसते ना, ही गोष्ट मी कुठल्या दुसऱ्या चॅनलला पिचच करू शकलो नसतो. हे मी खरं सांगतो. कारण ही गोष्ट घेतल्यानंतर आता तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या सिरियल्स बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीची कुठली सिरियल आहे का. आपल्या प्रांतातली, आपल्या मातीतली अशी ही गोष्ट आहे, आणि तरीही ड्रामॅटिक, तरीही मजा येणारी, तरी त्याच्यातला हसू आणणारी, लोकांना एक काहीतरी उमेद देणारी ही गोष्ट आहे. अशी उमेद देणारी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही म्युझिकल गोष्ट आहे. याच्यात एक भजनाचा नाद आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये एका कीर्तनाचा नाद आहे. तर ही सगळी अशी गोष्ट आम्ही घेऊन आलोय, आणि कृपया करून तुम्ही सगळ्यांनी याला आशीर्वाद द्यावा अशी इच्छा आहे. बाकी प्रश्न विचारू शकता. थँक्यू. नमस्कार, रामराम, जय हरी. बऱ्याच दिवसांनंतर, बऱ्याच वर्षांनंतर, साधारण एक 6-7 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळलेलो आहे, मालिका करतो आहे. मधल्या काळामध्ये अनेक सिनेमे, नाटकांचे प्रयोग करत करत ही गोष्ट, हा जो ऑडियन्स आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभलेला टेलिव्हिजनला, कलर्स मराठीला, त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एक चांगली माणसं, चांगलं कथानक हाताला लागणं हे नटाच्या नशिबामध्ये असावं लागतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण गेली सातत्यानं 4 वर्ष मी वारी करतोय, आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो. म्हणजे देहूपासून सुरू करतो, आळंदीपासून मग पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हे, पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट, आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे, 8.5-9 लाख वारकरी असतात. कारण सगळ्या पालख्या, सोपान काकांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम महाराजांची, गजानन महाराजांची पालखी तिथे येते, आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो, आणि शेवटी पंढरपूर. आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे, आणि तो 21 दिवस 22 दिवस तो चालणार आहे. तर या 4 वर्षामध्ये मला समृद्ध करणारी होती, माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती. कारण आपण छोट्या छोट्या, म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण बळबळत्या जखमेसारखं ते दुःख मोठं करतो, आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरंच नितळ आहे, सोपं आहे. आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो, देवळात जातो, देवाकडे मागणं मागतो. अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला, तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय, तुम्ही आळत देऊन निघालाय, पंढरपूर गाठायचंय, आणि रोज 17-18 किलोमीटरचा प्रवास आहे, पायामध्ये चप्पल नाही, खापल्या आल्यात, भेगा पडल्यात पायाला. एवढा प्रवास करून गेल्यानंतर, विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर 36, 38, 42 तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे, काय मागणार आहेत पांडुरंगाकडे? तेव्हा प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं,
काय मागायचंय पांडुरंगाकडे? त्यांनी दिलंय, लय मोठं दिलंय, त्याच्याकडे काही मागणी नाहीये. मागायचंच असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार, निसर्गासाठी मागणार, पाऊस पडू दे, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे. आपल्याला काय पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे, याची देही याची डोळा, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते. अजून काय पाहिजे? मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा. ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना, शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे, इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटतं की मी मनोभावे प्रामाणिकपणे 4 वर्ष 21-22 दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पत्रामध्ये पाहिजे. खूप छान वाटतंय. आणि विनोद सर म्हणाले तसं की आत्ता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये, टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये, कुणाला बोलायचं नाही मला, पण प्लास्टिक आपण जास्त बघतोय. पण इथे खरी गोष्ट, मातीतली गोष्ट, आपल्या टेक्स्चरची गोष्ट, महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिली. आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात, विसरून जातात. मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात, आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय. काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कीर्तन परंपरा म्हणजे काय, त्यातले हे दावे, राजकारण, रुसवे, फुगवे, आनंद, हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत कलर्स मराठीवर जातील, जिओवर जातील आणि परत एकदा इंद्रायणी मालिका बघतील. धन्यवाद. नमस्कार, मी अनिता दाते. इंद्रायणी या मालिकेमध्ये आनंदीबाईची भूमिका करते. आता संदीपनी सांगितलं, विनोद सरांनी सांगितलं, आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे. आणि आपण सगळेजण गाईड आणि 21 अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी. आणि आपल्याला पटकन उत्तर मिळण्याची आणि पटकन उत्तर शोधण्याची सवय झालेली आहे. आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं विसरून गेलो की काय, राहून गेलं की काय, उत्तर शोधायचं राहून गेलं की काय, कुतूहल संपत गेली की काय, असं काहीसं झालं. आणि आपल्याला पटापटा उत्तरं मिळत गेली. इंटरनेट आलं, गुगल आलं, सगळीकडे आपण उत्तरं शोधली. पण खरं तर माणसाचा प्रवास याकरता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचं आहे. आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. ती मातीतली आहे आपण जे म्हणतोय, तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे. आणि आजच्या मुलांनी, या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं. फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं. आणि जे आपण काहीतरी मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवायला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतेय. आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो. त्याच्या हातात शस्त्र नाही कोणतं, तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो. एवढी माणसं, एवढी पावलं चालत भक्तिभावानं कुठेतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात. आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो. आणि माणसं एक असतात. जेव्हा रिंगण पाहतो आपण, बऱ्याच अनेक माणसं टीव्हीवरनं पाहतात, त्यापैकी मी एक आहे. तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पडतायत, हा रंग एकच कसा दिसतोय. तर असा हा आपला विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे. त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे, तो तिचा मायबाप आहे, तो तिला दिशा दाखवणारा आहे. आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे आणि तिच्या बरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. म्हणून ती अवश्य बघा. आणि आम्ही सगळेजण, आम्ही
खूप चांगल्या प्रोसेसमधनं जातोय. कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली. ही छोटी छोटी मुलं आम्हाला खूप काही शिकवतात. ती सेटवरती असतात तेव्हा हरिपाठ म्हणतात, छान ओव्या शिकतायत, काही गाणी शिकतायत. हा आमचा आदू छान मृदुंग वाजवतो. काहीतरी एक छान मंगलमय असं वातावरण असतं सेटवरती. यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. कोणीतरी काहीतरी ओव्या गुणगुणत असतं, काहीतरी वेगळं वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक गावगाडा उभा करतोय. त्या गावात सगळी माणसं आहेत, सर्व पद्धतीची माणसं आहेत, चांगली वाईट, कोणीतरी उपदेश करणारी, कोणीतरी नुसतं ऐकून घेणारी, सर्व पद्धतीची माणसं जशी तुम्हाला आसपास पाहायला मिळतात तशी सर्व माणसं आहेत. पण आमची मालिका ही माणसांची मालिका आहे. तुमच्या मनामधले राग, रुसवे, लोभ, आसक्ती, असूया या सर्व भावनांना हात घालणारी आहे. आणि ही आम्ही सगळी पात्र ही माणसं आहोत. काही कुठलीही गोष्ट पुट ऑन ऑर्गॅनिक नसलेली नाही. हे सगळे तुमच्या आमच्यातली माणसं आहेत जी आमच्या गावामध्ये विठूच्या वाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की ही विठूची वाडी तुम्हाला तितकीच आवडणार आहे. एक फक्त सांगतो, संदीप पाठक आणि अनिता दाते या हे जे रोल करणार आहेत त्याच्यानंतर ते वारीत गेले तरी त्यांना प्रेम द्या, त्यांना फिजिकली हाणू नका, कारण हे ते रोल करत आहेत. कारण त्यांचा दुष्ट रोल असला तरी ते त्यांचा प्रॉब्लेम काय, ते खूपच दुष्ट रोलही चांगला करतात. त्याच्यामुळे प्लीज वारीत हा 4 वर्ष जातो हे लक्षात ठेवा. हा एक अंताजीची दुष्ट रोल करतोय, त्यामुळे त्याला प्लीज वारीत येऊ द्या आणि त्याला तेवढंच प्रेम द्या. हॅलो, नमस्कार, मी स्वानंद बर्वे. माझा प्रवास आता खरं तर अक्कलकोटहून पंढरपूरकडे निघालेला आहे. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, असं तुकोबांचा अभंग आहे. अवघाची सुखरूप होसी असं म्हटलंय, सुखी म्हटलेलं नाही, कारण सुख आलं की दुःख आलं, सुखरूपच होऊन जाल. तर खरं तर मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे सांगू का की मला जेव्हा फोन आला की हे, तर मला असं वाटलं की अरे बापरे, आता परत फेटा बांधायचा. पण विनोद दादांनी इतका सुंदर हा रोल समजावून सांगितला आणि खरंच ही वारी आहे असं मला वाटतं. आणि कलर्स मराठीवरच मी आधीची मालिका जय जय स्वामी समर्थ केली होती आणि त्याच्यामध्ये चोळप्पांचं काम मी केलं होतं आणि तो अनुभव एक फार वेगळा भारून टाकणारा अनुभव होता. खरं सांगायचं तर मी अजूनही त्यातनं फारसा बाहेर आलेलो नाही, इतका तो जिवंत आणि रसरशीत अनुभव आहे. आणि तिथून आता माझा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला आहे. आणि जन्मोजन्मी तुझा दास तुका म्हणे हेची असं संदीप म्हणाला तसं खरंच वारीचे काही क्षण मी सुद्धा अनुभवलेले आहेत. आणि इतकं सुंदर आणि भारलेलं वातावरण. आमच्या सेटवर आम्ही अनेक पखवाज वाजवणारे येतात, उत्तम टाळकरी येतात, उत्तम गाणारे येतात आणि संध्याकाळी जी एक भजनाची मैफिल उडते की असं वाटतं की आपण खरंच शूटिंग करतोय का खरंच आत्ता जसं या मंदिरात बसून भजनं म्हणतो आहोत आणि आपण तल्लीन होऊन जातो आहोत आणि मग त्याच्यात कसा वेळ जातो हे कळत नाही. इतकं सुंदर आणि मॅग्नेटिक वातावरण तिथे तयार होतं. तर मला असं वाटतं की खरंच केदार सरांचे आणि कलर्स मराठीचे आभार आहेत, कारण इतका जिवंत आणि रसरशीत विषय आणि ती लहान मुलांची म्हणजे लहान मुलांच्या रूपात तो विठ्ठलच सगळीकडे खरं तर खेळतोय, सेटवर वावरतोय, बागडतोय, खोड्या करतोय, झाडावर चढतोय, आमच्या बरोबर क्रिकेट खेळतोय, अशी मोठी मौज सेटवर चाललेली असते. तर अगदी नक्की असं वाटतं की एका खूप वेगळ्या प्रोसेसमधून ही मालिका तयार होतीये
आणि सगळे मिळून हा जगन्नाथाचा रथ येतो, आता आम्ही पुढे नेतो आहोत. आणि मला खात्री आहे, 100% खात्री आहे की तुम्ही सगळेजण त्याच्यावर भरभरून प्रेम कराल, कारण हा विषयच तितका रसरशीत, उदात्त आणि असा उत्कट आहे. नक्की पहा इंद्रायणी. धन्यवाद. रामकृष्ण. नमस्कार, माझं नाव स्वाती काळे. मी शकुंतला हे कॅरेक्टर करते या सिरियलमध्ये. सगळ्यात आधी कलर्स मराठी, केदार शिंदे सर आणि विनोद दादा, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण की माझी पहिली मालिका आहे. सो त्यांनी मला यात संधी दिली काम करण्याची, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. इंद्रायणीचा सगळ्यात आधी मी सेटवरच्या गमती जमती तुम्हाला नक्की सांगेन. गमती जमतीपेक्षा सुद्धा मी याआधी काहीच काम केलेलं नाही आहे फारसं, त्यामुळे विनोद सरांकडून मी अगदी कॅमेरा टेक्निक्सपासून ते ॲक्टिंग स्किल्सपर्यंत सगळं शिकते. माझ्यापेक्षा खूप सिनियर ॲक्टर्स आहेत आमच्या मालिकेत. इव्हन ही मुलं पण खूप चांगलं काम करतात. तर ह्या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे माझी जर्नी ही अशी सुरू आहे. आणि इंद्रायणीच्या प्रवासातून तुम्ही आणि आम्ही आपण खूप काही नक्की शिकू असा मला विश्वास आहे. तर नक्की बघा इंद्रायणी. थँक्यू. आता मी जरा आमच्या मुलांना काही प्रश्न विचारतो. ओके, पहिल्यांदा हे मुलांना प्रश्न विचारायच्या आधी काही मूलभूत मुख्य गोष्टी सांगायला लागतील जे आमचे दैवत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इंद्रायणीचं टायटल सॉन्ग हे दासू वैद्य यांनी लिहिलेलं आहे. आणि दासू वैद्यांचा विठ्ठलाबद्दल भक्ती प्रेम तर आहेच, पण मुळात अशा पद्धतीची म्हणजे एक निरागस मुलीची गोष्ट, पण याच्यातले शब्द, याच्यातला अर्थ लक्षात आल्यानंतर एक फिलॉसॉफी मांडली. पण ते का लहान मुलीच्या अनुभवाबद्दलची असलेली फिलॉसॉफी आहे. त्यामुळे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी याचं म्युझिक केलं आहे टायटल सॉन्ग. आणि त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे खूप दिवसांनी असं झालं की एक ए व्ही प्रफुल्लचंद्र हे मोठे बॅकग्राऊंड देतात म्हणजे सिनेमांना वगैरे, ते आता सिरियल्सला देत नाहीत. पण ही गोष्ट बघितल्यावर त्यांना वाटलं की नाही सर, याचं बॅकग्राऊंड मीच करणार. इतक्या म्हणजे आता तुम्ही त्यांचं नाळमधलं गाणं असेल तरी ते तुम्हाला लक्षात आलं की किती मोठा संगीतकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर, हे याची गोष्ट आणि याचा स्क्रीन प्ले सगळं चिन्मय मांडलेकर लिहित आहे. त्याच्यामुळे चिन्मयला खूप दिवसांनी मी असा आनंद आलेला बघितलं की अरे ही गोष्ट मजा आहे, ही करूया आपण. चिन्मय मांडलेकरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या आपल्याला दिसतं की इतक्या ड्रॅमॅटिक सिरियल्स करतायत, पण त्यांच्यातला इनोसन्स त्यांनी हरवला नाही. तर हा इनोसन्स चिन्मयचा पण आहे की तो तुम्हाला या सगळ्या मुलांमधून दिसणार आहे. तेच म्हटलं नाही, ही मोठ्यांची पण गोष्ट आहे. तर आता आपण इंद्रायणीला प्रश्न विचारू. इंद्रायणी, मला सांग, तू जेव्हा तुला ऑडिशनला बोलवलं तेव्हा तुला काय वाटलं होतं ग? तेव्हा मला काय वाटणार, तेव्हा मला आनंद झाला. आनंद काय झाला? तुला घेतलं नव्हतं ना? पण घेतलेलं. कशावरून? माझ्या डायलॉग वरून. कशावरून? तू काय केलं होतंस तेव्हा? मी डायलॉग क्रिकेट सीन केलं होतं. काय केलं होतं? मी भांडणं करते. भांडणं करते म्हणून निवडलं तुला? हो. तू चांगली भांडणं करतेस का? हो. बर, मला सांग, सगळ्यात आवडता सेटवरचा तुझा मित्र कोण आहे? या इंद्रायणीचे 2 दोस्त कोण आहेत? गोष्टीतले दोस्त? आदू आणि गोपाळ. बर, मग तुमचं आदू आणि गोपाळ दोस्त आहेत तुझे. आणि तुझा कोण दोस्त आहेत गोष्टीत? माझे इंद्रायणी आणि गोपाळ दादा. गोपाळ दादा दोस्त आहे तुझा? भाऊच आहे. पण तू काय म्हणजे त्रास देतो का तुला? नाही, त्रास नाही देत, पण खोड्या करतो माझ्या. तुझ्या खोड्या करतो? कधी कधी. म्हणजे काय करतो तू? आता मला माहित म्हणजे सांगता येत नाही. आणि इंदू तुला मदत करते का? हो. बर, म्हणजे खरे तुम्ही किती दोस्त आहात ना? खरे पण दोस्त आहात ना तुम्ही? हो. इंदू आणि तू खरे दोस्त आहात? तुम्ही दोघं खरे दोस्त आहात? हो आहे, पण कधी कधी भांडणं करतो.
तर अशीच सगळी धमाल आहे, कारण या दोघांची वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या मुलांचे मूड स्विंग्स हे खरंच मला कौतुकाची गोष्ट आहे की हे दोघं एका सीनच्या आधी खणखणीत भांडलेले असतात, पण सीन मध्ये अत्यंत दोस्ती दाखवतात. म्हणजे एका सीन मध्ये मला आठवतं की असं ते म्हणलं की इंदूशी जाते आणि कोणतरी सांगते तुझ्या आत्याने तुला बोलवले, तर इंदू म्हणजे माय आता काय काम आता कोणतं काम राहिलं रे? आणि म्हणून ती निघते तिथून की म्हणे आता जावं लागतं. तर आदू काय म्हणतो तिला, काय म्हणतो इंदू, हा काय म्हणतो इंदू तू आमच्यासोबत बाळ पाहायला नाही येत? इंदू काय म्हणते, कोण म्हणलं इंदू येत नाही? इंदू आदू सोबतच येणार. आणि तुझी आत्या कुठं की तुला कुठं दे तेरे लिए कुछ भी. तर ही अशी दोस्तीची गोष्ट आहे, कारण अशा पद्धतीने लहानपणी म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या भावाने एकदा म्हणजे मला प्रत्येकाच्याच आठवणी असतील, भांडणं झाली होती आमची आणि माझी खरं तर चूक होती आणि माझा भाऊ येत होता आणि मला लक्षात आलं की माझा भाऊ आता मला बडवणार आहे आणि तो आला आणि त्याने मला न बडवता समोरच्याला मारलं. मला इतका आदर वाटला माझ्या भावाबद्दल. अशीच बेसिकली या सगळ्या रिलेशनची अशीच गोष्ट असते ना, तर अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. इंद्रायणची गोष्ट ही रिलेशनशिपची गोष्ट आहे, ही अशीच रिलेशन अशाच आठवणी तयार होतात ना. काय होतं आपण आत्ता मोठी माणसं बघतो आणि मग त्यांच्या आठवणी ते सांगतात, तर इथे आपण आठवणी बघणार आहोत आपल्या प्रत्यक्ष आपल्या लहानपणीच्या गोष्टी बघणार आहोत. तर तो आनंद आपल्याला मिळणारी एक सिरियल आहे. हॅलो. तर मित्रांनो, कलाकारांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे. तुमच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आपल्या कलाकारांना तर हात वर करायचा आहे, आम्ही तुमच्याकडे येतो माईक घेऊ. अच्छा, ते बाय बोलायला हात वर करताय. हॅलो 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 ओके. हॅलो मॅम माईक तुमच्याकडे आणायचं मला आहे. हॅलो विनोद सर, नमस्कार. मी नितीन मोरे, लेट्स मराठीमधून. तुम्हाला विचारायला आवडेल की संकेत काका आहेत, स्वानंद आहे, अनिताताई आहेत, सगळेच गाजलेले कलाकार आहेत, म्हणजे मातीतून आलेले कलाकार आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामं त्यांची मी बघितली आहेत. पण या 3 मुलांसोबतचं काम किंबहुना टीझरमध्ये ह्यांच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे बच्चा काय आम्हाला दिसते, त्यांच्यासोबतचं काम करण्याचं आव्हान कितीसं वाटतं का? कारण का जसं मी बोललात की सीनच्या आधी भांडणं ही चिक्कार असायची, पण एकदा सीन सुरू झाला की वन टेक असा सीन द्यायचे. ते किती आव्हान वाटतं लहान मुलांसोबत काम करताना? खूप दिवस माझ्या मते दे धमाल म्हणून एक सिरियल होती, त्याच्यानंतर लहान मुलांची अशी सिरियल आली नाही आहे कधी. लहान मुलांचं म्हणजे मला काय होतं माहितीये का, लहान मुलांना सतत त्यांचे पालक कसा अभिनय करतात हे जे शिकवतात ते शिकवणं थांबवलं तर इतकी चांगली मुलं आपल्याला मिळणार. कारण ते पालकच त्यांना सांगत असतात की असं कर, त्यांची ऍक्टिंग त्यांच्यावर थोपवत असतात. नशिबाने मला नाशिकमध्ये आता प्रत्येक जण कुठून कुठून आले बघा. हा अकोल्याहून आला, ही साताऱ्याहून आली, तो कोल्हापूरहून आला आणि असं सगळे नाशिकमध्ये नाशिकच्या मित्रांसोबत मैत्री केली. मुळात जेव्हा आम्ही वर्कशॉप केल्यानंतर त्या या सगळ्या मुलांची पहिल्यांदा मैत्री झाली. त्यांना खेळतच होते पोरं आणि खेळता खेळता नाटक करत होते. त्यांना लक्षात आलं की अरे हा हे नाटक आहे का, म्हणजे असं हा खेळच आहे नाटकाचा सगळा. टेलिव्हिजनवर ते प्रेशर असतं, पण मुळात ही सगळी गुढी आहेत. म्हणजे आता तुम्हाला जर अशा याच्याकडे आतापर्यंत टेलिव्हिजन नव्हता, इतकं तो खेळत होता. म्हणजे मुलांना आपल्या लक्षात येतं ना की मोबाईलच्या जगात आहेत. आता पॅन्डेमिक नंतर तर प्रत्येक मूल काय पालक सगळेजण मोबाईलवर. तर एक पोरगा हा घोडसवारी करतो, हा दांडपट्टा चालवतो. तर अशा पद्धतीने खेळणारी मुलं आहेत ही सगळी. म्हणजे यांना तिथे खेळायला दिल्यानंतर त्यांना मोबाईल नको असतो कोणालाच. त्यांना त्यांचं म्हणणं आम्हाला शूटिंग द्या, नाहीतर मग आम्हाला खेळायला द्या.
तर इतकी जी एनर्जी असते ती सगळ्या आमच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वाक्य आहे इंदूचं, जे सगळ्यात तिचं आहे, ते मी मेन आहे. तर ते बहुतेक माझ्या म्हणून सुरुवात झाली, ऐक ना मी मेन आहे, माझं ऐक जरा, अशी मला त्यांना विनंती करायला लागते. ही माझ्यामध्ये माझ्या वर्षानुवर्ष माझ्या सगळ्या सिरियल्सच्या नटांना तशीच करायला लागते की ऐका ना मी मेन आहे, माझं जरा ऐका. तर इतर मोठ्या नटांपेक्षा हे जरा लवकर ऐकतात. त्रास मोठे नट, काही नट असतात ना ते इतके किस्से सांगत असतात ना, म्हणजे माझ्या बाजूला वगैरे असे नसतात, पण त्यांना ना त्यांच्या किस्स्यातून आवडता घ्यायला लागतं. हे मुलं त्यांचे किस्से करतात, काही लोक त्यांचे किस्से सांगण्यात रमतात. त्यामुळे म्हणजे चांगले निरागसता आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे लहान मुलांमध्ये म्हणतोय मी. तर अशा पद्धतीत बेसिकली ही सगळी मुलं ना खरी आहे. म्हणजे त्यांचा अभिनय हा तुम्हाला दिसताना कधी खोटा नाही दिसणार या टेलिव्हिजन, कारण ते करायला अवघड, कारण त्याला थोडा त्रास होतो, पण तो त्यांच्याकडून आला तर फायदा होतो. नाही तर काय होतं, आपण आपला अभिनय लागतो त्याच्यावर, तू असं कर तसं कर. आता हे तिला सांगायची गरज नाही, तेरे लिए कुछ भी. आता हे तिच्या पद्धतीचं वाक्य आहे ना, ते काय शिकवणार आपण. हा इंदू तुम्ही विचारा म्हणजे ती सांगेल, कारण काय होतं ती प्रश्न विचारला तर ती बोलली. म्हणजे इंदू तू कुठली आहेस सांग बरं. इंदू कुठली आहे. मी परभणीची आहे, प्रॉपर परभणी, राहते साताऱ्याला. मला केदार सरांनी सांगितलं, विनोद सरांना, की तू एकदा ही मुलगी बघ. आणि मग त्यांनी बघितली का. पुढे त्यांनी मला सिलेक्ट केलं. मला वेळच भेटत नाही अभ्यास करायला. अरे म्हणजे फुल टाइम अभिनेत्री होणार आहेस तू, अभ्यास नाही करणार आहे. नाही मी करते पण वेळच नाही भेटत. ओके, सेट वरती सगळ्यात जास्त तुला सांभाळून घेणारं कोण आहे, असं मोठ्यांपैकी कोण आहे. विनोद सर. हो, काय काय सांगतात ते, काय काय सांगतात ते. काय सांगत नाही पण खूप खूप छान घेतात मला. ओके, ह्या सगळ्यांकडनं तू शिकते अभिनय, आणि तुझे आम्ही टीजर बघितली मालिकेचे, खूप चांगलं काम केलंस तू. तुला स्वतःला स्क्रीनवरती बघताना कसं वाटलं. खूप छान वाटलं. अच्छा, अभिनेत्रीच व्हायचं असं ठरवलंय तू आता. हो. अच्छा, टीव्ही साठी काम करायचं की चित्रपटासाठी. टीव्ही साठी. ओके ओके ठीक आहे. आता तिला ती सांगेल आपल्याला आपण काय काय करतो. हा, सकाळी शूटिंगच्या आधी काय काय करतो, काय काय उपचार करतो, काय करतो. शूटिंगच्या अगोदर मी टट अजून सा लावते, ओम हे करते मी. तुझा एखादा छानसा तुझ्या आवडीचा एखादा डायलॉग म्हणून जाऊ दे तू मालिकेतला, तुझा फेवरेट असलेला. अया बया चाफा मेलाय वाटतं. नमस्कार, मी मधुरा शिदरे, कलाकृती मीडियामधून. माझा प्रश्न सांगीसाठी आहे, इंदूसाठी. मला सांग की तू इतकी लहान आहेस आणि मालिकेसाठी इतका छान अभिनय करतेस, तू प्रोमो तुम्ही पाहिले इतका सुंदर अभिनय तुझा. सर तुला सांगतात विनोद सर तसं तू करतेस का, तुझं काही असतं त्यात वेगळं. विनोद सर सांगतात ते करते मी. तुला कळतं सगळं की ते सगळे सांगतात, अशी एक्सप्रेशन द्यायची, डायलॉग कसे म्हणायचे. हो. हा, ती करत नाही, पण ते काय करा, काय असावं लागतो मग सगळं सीन चांगले होतात. मूड लागतो, कधी कधी मूड नसतो, मग रिटेक होतात माझे थोडेसे. एकदा ती म्हणली काहीतरी, एकदा खूप पटकन चांगलं केलं, मग म्हणलं अगं एवढं पटकन. ते मूड असला की येतं सगळं.
अंकिता शिंदे, मी इट्स मज्जामधून आहे आणि माझा प्रश्न संदीप सरांना आहे. सर, नेहमीच विनोदी भूमिका किंवा प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते, पण या मालिकेत खलनायक किंवा ग्रे शेडची भूमिका साकारत आहात. प्रत्येक भूमिका चॅलेंजिंग असते, पण या भूमिकेतली कोणती गोष्ट तुम्हाला पर्सनली चॅलेंजिंग वाटते? खरं तर प्रत्येक भूमिका किंवा प्रत्येक धाटणीची भूमिका ही करायला कठीणच असते. विनोदी भूमिका करणं सुद्धा खूप कॉमेडीचं डॅम सिरियस बिझनेस. फक्त ती संख्यात्मक जास्त आहे. विनोदी कामं 25 केली असतील तर गंभीर कामं 10 केली आहेत, पण ती 10 केली आहेत. 25 जास्त असल्यामुळे ती पटकन लोकांच्या समोर येतात. ह्या मालिकेमध्ये इंद्रायणीमध्ये जे पात्र आहे अंताजी, तर त्याच्यामध्ये फक्त ग्रे शेड किंवा विलन असं न समजता एखादा माणूस आहे तर त्याची वृत्ती जी आहे ती कशी परिस्थितीनुसार बदलत जाते. म्हणजे फक्त आता एक सीन बघितला तर तुम्हाला ऑब्व्हियसली हा सीन बघितल्यानंतर कोणाला वाटेल की हा खलनायक आहे या मालिकेतला. तर खलनायकपेक्षा त्याच्या चुकांमुळे किंवा त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे तो हळूहळू माणूस म्हणून कसा बदलत गेला, किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्या परिवारामध्ये सुद्धा अशी लोक तुम्हाला बघायला मिळतील. हा विलन म्हणजे असा भीती वाटणारा विलन नाही. आपल्या घरात आपल्या परिवारामध्ये सुद्धा अशा वृत्तीचा कोणीतरी माणूस असतो. तो मला असं वाटतं की ती वृत्ती पकडणं, ते टेक्स्चर पकडणं, ते कॅरेक्टर पकडणं मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं खलनायक करण्यापेक्षा. हा खानदानी आपण उभे आहे. मी नेहमी म्हणतो की डायरेक्ट दर्शन घेणाऱ्या माणसाला विठ्ठलाची मूर्ती दिसते, आणि जे ध्यास घेतात आणि इंद्रायणीचे चंद्रभागा पायात चप्पल न घालता निरपेक्षपणे चालत जातात त्यांना विठ्ठल दिसतो. डायरेक्ट दर्शन घेणाऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसते. अजूनपर्यंत तरी मला विठ्ठलाची मूर्तीच दिसते. पांडुरंग जर कुठं दिसत असेल तर तो वारकऱ्यांच्या पायामध्ये आहे. मी चिन्मय म्हणे आपल्या मराठीतून. मला अनिता दातेंना प्रश्न आहे. आनंदीचा आनंद नेमका कशात आहे? तिचा आनंद हा तिच्या पोझिशनवरती अवलंबून आहे. तिला सत्ता हवी आहे, तिचं ऐकणारी माणसं हवी आहेत, आणि सर्वश्रेष्ठ असं स्थान हवंय तिला, आणि त्यातच तिला आनंद आहे. आणि हे खूप मानवी आहे. कुठल्याही माणसाला अत्यंत वरच्या पोझिशनला जायचं असतं की जिथे लोक त्याला हात लावू शकत नाही. अशी पोझिशन आनंदीला हवी आहे. माझा प्रश्न अनिकेलाच आहे. अनिका, तू वेगवेगळे शेड्स तू साकारते. एकीकडे नाटक सुरू आहे आणि त्याच्या आधीच्या तुझ्या भूमिका थोड्या वेगळ्या शेड्सच्या. आत्ताची ही भूमिका बरीचशी खाष्ट अशी दिसते. काय वेगळे प्रिपरेशन्स तू केलेले होते? बापरे, मला त्या सगळ्या भूमिकांसाठी खूप मेहनत घ्यायला लागली. आता मला थोडंसं सोपं जातंय. विनोद नव्हेकर हा आमचा दिग्दर्शक, आणि ज्या पद्धतीने तो अनेक गोष्टी आम्हाला सांगत राहतो, आम्ही अनेक पद्धतीची इम्प्रोव्हायझेशन्स करतो. खूपच चांगली आणि वेगळी प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये आम्ही फक्त आम्हाला मिळालेले डायलॉग म्हणतोय असं अजिबात नाही. तर आनंदी कोण आहे, काय आहे, ती कुठून आहे, आनंदी कोण आहे, काय आहे, ती कुठून आली आहे, तिचा प्रवास काय आहे, तिच्या महत्वाकांक्षा काय आहे, या सगळ्याबद्दल आम्ही खूप एकमेकांशी बोललो, त्याच्या गोष्टी तयार केल्या. ती नेमकी कशी बोलेल, ती कुठल्या भाषेत बोलेल, ती तिच्या मुलाशी कशी वागेल, तिच्या मुलीशी कशी वागेल, या सगळ्यांमध्ये काय पद्धतीचे फरक असतील, या अनेक बारकाव्यांना आम्ही हात घातला. आणि अशी कुठली व्यक्तिरेखा आपण आसपास बघितलेली आहे का की जिच्या
असण्यातनं, जिच्या वागण्यातनं आपल्याला आनंदी मिळू शकेल यासाठी आम्ही खूप खटाटोप केला, वर्कशॉप केले, त्याच्याबद्दल बोललो आणि त्यातनं आज आनंदी तयार झालेली आहे. आणि अर्थातच आमची कलर्स मराठीची क्रिएटिव्ह टीम ही या सगळ्या मागे आहे, आनंदी उभी करण्यामागे. आणि आता मला फक्त या सगळ्यांना फॉलो करायचं आहे आणि अधिकाधिक त्रासदायक अशी आनंदी तयार करायची आहे. प्रोसेसची सुरुवात झालेली आहे, कळस अजून गाठायचं आहे. हॅलो, क्या बात आहे मित्रांनो. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपल्या सर्व कलाकारांना मालिकेच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की कलर्सच्या क्लस्टर हेड सुषमा राजेश या सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. एकदा त्यांच्या उपस्थितीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुषमा मॅम, एक प्रश्न मला तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे की कलर्स मराठीवर आम्हाला मालिकांचे वेगवेगळे रंग बघायला मिळत आहेत. म्हणजे आता इंद्रायणीचं कथानक असो किंवा सुख कळले हा प्रोमो सुद्धा आम्ही बघितलेला आहे. तर या दोन्ही मालिका आणि कलर्सवर येणाऱ्या नवीन नवीन मालिका ज्या आहेत त्यांची कथानकं इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहेत. तर असं नवीन नवीन असं काय येणार आहे हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आज खूप माझी मराठी टीचर आठवते. सॉरी, मैं हिंदी में बात करूंगी क्योंकि मराठी भूल गई हूँ. 15 साल हो गए, तो काफ़ी सालों के बाद फिर से मराठी ब्रांड पे काम कर रही हूँ. बट फर्स्टली थैंक यू सो मच सबको कि आप लोग आए और आपने हमारी यूट्यूब को और हमारी पूरी फैमिली को ब्लेस करने के लिए यहाँ पे टाइम निकाला. बहुत स्पेशल है हमारे लिए इंद्रायणी, बिकॉज ये पहला प्रोजेक्ट है जो एक नई टीम मिलके, कलर्स मराठी तो बहुत ही एस्टैब्लिश्ड और पुराना ब्रांड है एंड ईटीवी के दिनों से है, सो लेगेसी हमारी बहुत स्ट्रॉन्ग है. आई थिंक इंद्रायणी के साथ जो जर्नी शुरू हो रही है तो इंद्रायणी की धारा की तरह बहुत लंबा और बहुत बड़ा चलेगा. बहुत लोगों ने देखा होगा ऑलरेडी. इज द नेक्स्ट शो दैट वी आर अबाउट टू लॉन्च, दैट इज आल्सो कमिंग सून. बट आज हम इंद्रायणी की बात करेंगे और आगे का हम धीरे धीरे चलाएंगे. टीजर चलाना हमारा काम है. सो बहुत इंटरेस्टिंग स्टोरीज है. एक जो फिलॉसफी, आई थिंक केदार विल बी द बेस्ट प्लेस टू टॉक अबाउट इट, बट वन फिलॉसफी दैट वी आर ट्राइंग टू डिलीवर टू आवर कंज्यूमर्स एंड टू ऑल ऑफ यू इज हाउ कैन वी बी डिफरेंट इन अ मार्केट वेयर देयर इज सो मच स्टोरी टेलिंग. सब कहानियां बता रहे हैं, बहुत से मीडियम्स में कहानियां छप रही हैं, पढ़ी जा रही है, देखी जा रही है, मोबाइल पे, टीवी पे. इन सब के बीच में अगर खड़े होकर कुछ करना है तो कुछ तो अलग करना है. आई थिंक इंद्रायणी इज द बिगिनिंग एंड हर कहानी जो हम लाएंगे, 2 प्रॉमिस हम करेंगे. एक, एब्सोल्युटली दिल से बोलेंगे और बहुत बहुत शिद्दत के साथ बोलेंगे और आगे बस आप लोगों के हाथ में है. बट थैंक यू सो मच फॉर सपोर्टिंग अस, फॉर कमिंग आउट हियर टुडे. इट इज ब्यूटिफुल एंड थैंक यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुषमा मॅमसाठी. याचबरोबर मित्रांनो, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे सर सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीसाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर, मी तुम्हाला सुद्धा विचारू इच्छिते की कलर्स मराठीवर येत्या काळात रसिकांना काय काय नवीन बघायला मिळणार आहे. नमस्कार सगळ्यांना. आपली पायरी ओळखून बसावं. मोबाईल पहिल्यांदा मला सगळ्यांना आनंद यासाठी वाटतोय की मी तुमच्यातलाच एक आहे. इतके दिवस तुम्ही मला काहीतरी वेगळ्या भूमिकेमध्ये बघत होता आणि आज मी अतिशय वेगळ्या भूमिकेत तुमच्यासमोर येतो. कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड. हे सगळं करू शकतो ती एक चांगली टीम असल्यामुळे करू शकतो. आणि सुषमा आणि मी जवळजवळ आम्ही अगदी एकत्रच वायकॉम जॉईन केलेलं आहे. मी एखाद महिना त्यांच्या अगोदर पण त्यांचा अनुभव कॉर्पोरेटमधला किंवा या सगळ्या वाहिन्यांवर काम करण्याचा माझ्यापेक्षा खूप वर्षापूर्वीच आहे. 12-13 वर्ष त्या काम करतात वेगवेगळ्या वाहिन्यांवर. माझा कॉर्पोरेटचा अनुभव हा पहिलाच आहे. नेहमी मी त्या टेबलच्या पलीकडे बसलोय निर्माता म्हणून, जसा विनोद बसायचा. आता मी टेबलच्या अलीकडे बसतो जिथे विनोद माझ्यासमोर बसतो. पण माझं नेहमी एकच मत असतं की शेवटी समोरचा जो माणूस आहे ना तो जास्त छान क्रिएटिव्ह आहे असाच एक विचार माझ्या मनावर येतो. आज इथे विनोद बसलाय, तो विनोद त्याच्या स्वकर्तृत्वाने बसलाय. जीव झाला वेडा पिसा, राजा राणीची गोष्ट, फिरतीचा वणवा अशा 3 सुपरहिट कलर्स मराठीच्या सिरियल्स देणारा विनोद आणि त्याचा पार्टनर निखिल शेठ, ही पोतडी एंटरटेनमेंट. मी जेव्हा एक 3-4 महिन्यापूर्वी आल्यानंतर एक 15 दिवसामध्ये विनोद मला भेटला आणि त्या पोतडीतून त्यांनी जी पहिली कथानक काढलं तर ती इंद्रायणी होती.
एक मात्र खरं की मगाशी सुषमा खूप छान बोलली की आम्हाला वेगळं काहीतरी करायचं. आम्हाला वेगळं करायचं याचा अर्थ काय? आम्ही काहीतरी वेगळ्या ग्रहावरून आलोय का? तर नाही, आम्ही तुमच्यातलेच आहोत. पण एक आहे, असंख्य ससे धावत आहेत, कासवाच्या गतीने पुढे जायचंय. पण एक मात्र खरं आहे, कासव शेवटी जिंकतं. सो आम्ही इंद्रायणीने सुरुवात केली, या पुढे पण वेगवेगळ्या कथानक तुमच्यासमोर येतील, त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू. आज मला सगळ्यात आनंद काय वाटतोय की तुम्हाला छोटीशी गोष्ट आज या पवित्र स्थानात आपण बसूया. आपण एका मंदिरात बसूया आणि मंदिरात बसून आपण निरागसतेविषयी बोलतो. याच्याबद्दल मला जास्त आनंद वाटतो आणि विनोद थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. कारण इंद्रायणीची गोष्ट ही वरकरवी लहान मुलांची जरी गोष्ट असली तरी ती मोठ्यांना खूप काही गोष्ट शिकवणारी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे याचा जो पिच आहे किंवा ही सिरियल ज्या दिवशी लोकांना दिसेल 25 तारखेपासून, तेव्हापासून लहानांच्या कडून मोठ्यांना खूप काही शिकण्यासारखं असेल. त्यामुळे आपल्याला सवय असते ना संध्याकाळी 7 वाजता दिवाबत्ती लावायची आणि शुभंकरोती म्हणायची. तर माझं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरने तुम्हाला टेलिव्हिजनवर पांडुरंग पण दिसेल आणि पांडुरंगाच्या तर्फे इंद्रायणीच्या तर्फे तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणारी ही मालिका पण दिसेल. थँक्यू व्हेरी मच विनोद, ही आम्हाला मालिका दिल्याबद्दल. कारण तू म्हणतोस की अशी मालिका मी कुठे पिच केली असती तर कोणी घेतली असती का? तर मला असं वाटतं की आमचं धैर्य वेगळं, पण आधी तू धैर्य दाखवलंस की अशी मालिका विचार करण्याची. कारण मी पण टेलिव्हिजनवरून आलोय. आजकाल प्लॅस्टिकच्या युगामध्ये हाडा माणसाची माणसंच हल्ली दिसेन अशी झालेली आहे, तर ती हाडे माणसाची माणसं आहेत. थँक्यू संदीप, अनिता, या दोघांनी कलर्स मराठीवर येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि ते काय ताकदीचे कलावंत आहेत. आम्ही पहिला एपिसोड आता त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हेड ऑफ प्रोग्राम म्हटल्यानंतर पहिला एपिसोड पहिल्यांदा बघायला मला मिळतो. त्यामुळे मी तो बघून घेतलाय आणि मला तिथे ती ताकद जाणवते. जेव्हा अनिता आणि संदीपचा सीन येतो तेव्हा मला त्या नटांची ताकद जाणवते. मला या 3 मुलांचं अत्यंत कौतुक वाटतं. कारण काय आहे की ना, मुलांकडून काम करून अच्छा मला नाही येतं बाबा असं करणारी खूप असतात मुलं, पण इतकी निरागस आणि इतकं सहज काम करणारी मुलं आपल्याला मिळत नाही. या 3 मुलांचे खूप आभार. मी स्वानंद आणि स्वातीचे पण आभार मानतो. त्यांच्याही भूमिका तेवढ्याच महत्त्वपूर्ण आणि खूप हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या आहेत. आणि माझी इच्छा एकच आहे, आजपर्यंत माझ्या कलाकृतींवर तुम्ही भरपूर प्रेम केलंय. आता मी दुसऱ्यांची कलाकृती माझी म्हणून तुमच्यासमोर पेश करतोय. मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम याच्यानंतरच्या माझ्या पुढच्या प्रवासात द्या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा केदार सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार